श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा आलेत, आता गौरी येणार आहेत. तर गौरी आवाहन रविवारी 31 तारखेला आहे. तर 31 तारखेला रविवारी सकाळी मुहूर्त गौरी आणावयाचा 10 ते 12 व दुपारी 2 ते 3:30 आहे गौरी आणण्यासाठी. आणि नंतर सोमवारी आपण त्यांची पूजा करतो, गोडधोड जेवणाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर आपण मंगळवारी त्यांना विसर्जन करतो. तर ते विसर्जनाचं टाईम मंगळवारी सकाळी 9:30 ते 12पर्यंत आहे. तर ते 12पर्यंत टाईम आहे. तर ते म्हणजे विसर्जन म्हणजे काय, तर दोरं घेणे किंवा दोरक धारण करणे किंवा गाठी मारतात, असा एक पारंपरिक पद्धत आहे. तर ती आपण गौरी विसर्जनाच्या दिवशी करतो. तर ती मंगळवारी सकाळी 9:30 ते 12पर्यंत आहे. आणि गौरी आणण्याची वेळ रविवारी 31 तारखेला सकाळी 10 ते 12, दुपारी 2 ते 3:30पर्यंत आहे गौरी आणण्यासाठी. म्हणजे आता गौरी आणणे म्हणजे काय, तर कोण नदीला जाऊन तिथून पाण्याचा कलश भरून फुलवरा घेऊन गौरीचा मुखवटा घेऊन येतात किंवा 5 खडं घेऊन येतात आणि ते गौरी आणल्या असं म्हणतात. आणि कुठं काय म्हणजे आहे पद्धत, तर आपल्या बाहेर तुळशीपर्यंत न्यायची गौरीचे मुखवटे आणि त्या मुखवट्यांना हळदी कुंकू वगैरे लावून अगरबत्ती ओवाळायची, साखरेचा नैवेद्य दाखवायचा, तुळशीला हळदी कुंकू लावायचा आणि तिथून मग आत आणायच्या. मग ते आत आणताना म्हणायचं असतं, गवर कशासाठी आली, भाजी भाकरीसाठी आली, गवर काय घेऊन आली, मोती पवळं घेऊन आली, गवर काय घेऊन आली, धनधान्याच्या राशी घेऊन आली, गवर कशासाठी आली, पोरा बाळासाठी आली, गवर कशासाठी आली, गुराढोरासाठी आली, अशी ही पद्धत आहे पहिली म्हणायची. तर असं म्हणत म्हणत हळदी आणि कुंकवाची पावलं उठवत आत गौरी तुळशीपासून घरात आपण जिथं बसवायच्या तिथंपर्यंत आणायच्या असतात. अशी ही गौरी आणण्याची पद्धत आहे. तर ही वेळ आहे रविवारी 31 तारखेला सकाळी 10 ते 12, दुपारी 2 ते 3:30पर्यंत गौरी आणावयाच्या आहेत. आणि गौरी विसर्जन परत एकदा सांगते, मंगळवारी 9:30 ते 12पर्यंत दोरे घेणे किंवा दोरक धारण करणे किंवा गाठी मारणे असं म्हणतात. तर हे बघा गौरी विसर्जनाचा कार्यक्रम आहे. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.